हेलो गाइस। काय ना काय काय पण घेऊन ये, भंगार गोळा करून घरी घेऊन जाऊ? ए नकोय बाबा. अरे ते बंद असलं तरी 12 वर्षाच्या पेक्षा लहान मुलांसाठीच आहे. ऍडजस्ट होऊन जाते, काय नाही वाटत. हा तसं वाटतेच गाईज, बघा लहान लेकरू. माझा सूर्यनमस्कार. तेवढा सूर्यनमस्कार नसतो, सूर्यनमस्कार खूप मोठा असतो. गाईज हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत मोगल गार्डन मध्ये. तर हे गार्डन ना पु ल देशपांडेच्या साईडलाच आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आहे आणि थोडंसं साईडला तयार केलेलं आहे हे. तर तिथून आमची आता एंट्री झालेली आहे. याचा पण वेगळा चार्ज आहे या गार्डन मध्ये येण्याचा पण. तर एका व्यक्तीला 5 रुपये आहे. तर आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि मध्ये आलेलो आहोत. तर गार्डन एकदम भारी आहे, कारण आल्यानंतरच एवढं भारी वाटलं ना, खूप छान आहे. अच्छा गुलाब येते. हा थोडा वेगळा आहे बरं तो. किती छान छान असे वाफे केले, तर कपडे केले, ते वेगळं, ते तिकडं वेगळं, तिकडं वेगळं. हो ना, तो व्हाईट वाला आहे मध्ये. दोन्ही पण साईडला सेम सेम आहेत. आम्ही मध्ये जात आहे, असं पूर्ण ना साईडने ना तो पर्पल कलरचे फ्लावर आहेत, त्याचे रोपटे आहेत मस्त, त्याची कटाई पण केलेली आहे. ते बघ किती मस्त चेअर वाटते ना. हा हा खूप भारी. अशी एकदम जुन्या काळामधली असल्यासारखी, ते महाराजाच्या काळामध्ये असलेली चेअर. हा 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 तर बघा इथे हिरवळी चालू देत नाहीयेत, कारण ते पण त्यांचं बरोबर आहे. कारण तिथे गेलं ना कसं काहीतरी खायला नेतात कोणी कोणी सोबत, तर ती ते घाण होते ना, आणि याच्यावरचं झाडून वगैरे काढणं म्हणजे अवघड असते. बात तो सही है. असं वाटतं ना फिल्म सिटी मध्येच गेलो असं, थोडस म्हणजे फिल्म सिटीचा थोडासा भाग, पूर्ण नाही पण थोडासा. एवढे मोठाने स्वप्न पाहू नाही गाईज. एकदम महाल टाईप बनवलेलं आहे, छान आहे ना. आणि या गार्डन मध्ये, मुघल गार्डन मध्ये आमच्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नाहीये, पण एकदम मस्त आहे. कारंजे चालू असल्यावर तेवढं छान दिसते ना, नंबर 1 गार्डन दिसत. आणि मस्त सायंकाळून कुठल्या गार्डनला गाईज सायंकाळून जायला पाहिजे. हे बघा या साईडने हे पु ल देशपांडे गार्डन आहे. तर इथून जाण्यासाठी गेट पण आहे छोटासा, आणि खाली पायऱ्या पण आहेत, आणि या गेट मधून आपण ते येळूची जी साईड होती ना तिथून जाऊ शकतो. इथून पाणी सुरुवात होतं, असं इथून खाली पडतं, आणि इथून पूर्ण असं समोर जात जात पार शेवटपर्यंत जातं कारंजानी पाणी. एकदम मस्त वाटतं. इथून तिथपर्यंत जाते, ते मध्ये तुम्हाला झाड दिसते ना तिथपर्यंत आहे. अगोदर चालू होते, मी बऱ्याच दिवसाखाली आलो होतो, तर 2-3 महिने झाले असतील, पण आता सध्या तर बंद आहेत. पण मस्त तिथून असं सुरू होतं, ते पार शेवटपर्यंत जातं. पूर्ण कारंजेच आहे. बरं, पुण्यामध्ये नॉर्मली लिंबाचं झाड दिसत नाही ना? नाही दिसत. हे पण हिरवं आहे, याला पण आहे तर थोडं. हा थोडंफार अशा नवीन फांद्या फुटत आहे त्याला. हे तुम्ही पाहू शकता, नवीन फांद्या फुटायला. तर बघा आम्ही त्या साईडनं आलो होतो, आणि या साईडनं परत जातोय. तर मस्त आहे, छोटस आहे पण खूप भारी आहे. असं काय पण घेऊन ये, भंगार गोळा करून घरी घेऊन जाऊ? ए नकोय बाबा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मस्त आहे की भंगार मध्ये विकलं तर. लहानपणी आम्ही असंच विकायचो, ते आता 1-4-5 रुपये येतात. हे बघा लहानपणीची आठवणी कुठं पण जागृत होते का. हेलो गाइस. काय ना या कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. हेलो. तुटू शकते ती. काहीतरीच आहे असं, तो कोणी गार्डन मध्ये येऊच देणार नाही. लयच मज्जा आहे ती, भारी वाटते. तुला खेळायचा? नाही मला भीती वाटते बाबा.
वाह क्या सीन है। तर गाईज आम्ही पूर्ण मुघल गार्डन फिरून आलो. आता मस्त बसलो. जास्त मोठं नाही, छोटंसं आहे पण एकदम छान आहे. पु ल देशपांडे गार्डनच्या बाजूला आहे आणि तिकडलं पण पु ल देशपांडे गार्डनचं तिकीट पण 5 रुपये आहे आणि इथलं मुघल गार्डनचं तिकीट पण 5 रुपये. इथेच बाजूलाच आहे एकदम. एकाच गेटमधून यावं लागतं दोन्ही गार्डनला, पण मध्ये थोडं वेगवेगळं. टोटल पु ल देशपांडेच म्हणतात त्याला, पण याला काय माहिती थोडे हे वेगळ्या टाईपचं असल्यामुळे याला मुघल गार्डन असं नाव दिलेलं आहे. एकदम छान आहे. जर पु ल देशपांडेला आलं तर काही लोकांना माहिती नसतं इकडं बाजूला छोटं असं मुघल गार्डन आहे म्हणून, तर नक्कीच इथं आलं तरी आपण या गार्डनला छोटेसे भेट द्या. एकदम छान आहे. खाली मस्त कप्पे कप्पे केलेले आहेत. वरती शिड्या टाईप आहे वरती जाण्यासाठी. समोर तिकडं महाल टाईप असं आहे आणि मधून इथून सुरुवातीपासून थोडं कमानीतून येतात दरवाजे, मेन दरवाज्यातून येतात तिथं थोडं हे आहे आणि दोन्ही साईडनं रस्ता आहे आणि पूर्णपणे कारंजे इथून जे त्या महालापर्यंत कारंजे आहेत. संध्याकाळी चालू असतात, दिवसा बंद असतात. आम्ही सकाळच्या टायमाला असल्यामुळं कारंजी चालू नाहीत पण एकदम छान आहेत. खारी तेवढ्या खूप आहेत ना, एकदम मोड्या मारतात टुनटुन इकडून तिकडे तिकडून. त्यांची शूटिंग घेताच येत नाही ते, तेव्हा सूर्या मारतात. त्यांची शूटिंग काढायला गेला नाही ते लगेच कोणीकडे तरी पळून जातात, कुठेतरी गवतात जातात, झाडावरती पळून जातात, दिसतच नाहीत. तर चला, तर आम्ही आता करतो नाश्ता. भेटू नंतर. व्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आम्ही आता एक्झिट आणि 4-5 दिवसाखाली इथं ग्रंथ प्रदर्शन होतं. गाईज पूर्ण मांडव ग्रंथ प्रदर्शन आता 28 आणि 29 तारखेला होतं. 4 दिवस होतं. हो का? तर गाईज पु ल देशपांडे गार्डन मध्ये जिथे सूर्यनमस्काराच्या स्टेप दिलेले आहेत, टोटल 12 स्टेप दिलेले आहेत. तर पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. माझा सूर्यनमस्कार तेवढा सूर्यनमस्कार नसतो. सूर्यनमस्कार खूप मोठा असतो. सगळ्यात हा आहे सूर्यनमस्कार. फक्त हात जोडले म्हणून सूर्यनमस्कार नसतो. तर या पूर्णपणे 12 स्टेप आहेत सूर्यनमस्काराच्या. तर तुम्ही बघून घ्या. तर गाईज ही पहिली स्टेप आहे आणि या स्टेपचं नाव आहे प्राणायामासन. आणि दुसरी स्टेप आहे, या स्टेपचं नाव आहे हस्त उत्सानासन. आणि तिसरी स्टेप आहे हत्सपादारासन. ही चौथी स्टेप आहे आश्वसंचालनासन. ही 5वी स्टेप आहे. तुम्ही बघा नावं, अवघड नाव आहेत, जरा वाचायला थोडं अवघड जाते. समोरच योगा केंद्र पण आहे. पलीकडे लहान मुलांसाठी छोटी छोटी खेळणी आहेत. मस्त आहे, मोठे केलेले छान आहे. पण याला इथून वाट नाही. तर गाईज तिकडे जाताना मोगल गार्डनला जाताना ना वाटेत ओपन जिम आहे, पण तिचा वेळ फक्त 6 ते 9 वाजेपर्यंतच आहे, नंतर ती बंद असते. बघा खूप मोठी आहे जिम. तर गायची ओपन जिम आहे पु ल देशपांडे गार्डन मध्ये. एकदम छान आहे. तर गाईज ही बाल क्रीडांगण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे आणि हे फक्त 12 वर्षाच्या आतील मुलांसाठीच आहे. आणि ही म्हणते की मी जाऊ का मध्ये, मला खेळायचंय. 12 वर्षापेक्षा लहान आहे गाईज. बघा हिच्याकडे, वाटते का तुम्हाला 12 वर्षापेक्षा लहान आहे? घसरगुंडी खेळायची म्हणायला. अरे ते बंद असलं तरी 12 वर्षाच्या पेक्षा लहान मुलांसाठीच आहे. ऍडजस्ट होऊन जाते, काय नाही वाटत. हा तसं वाटतेच गाईज. बघा लहान लेकरू गाईज, आपल्या व्लॉग मधलं एकदम लहान लेकरू 12 वर्षापेक्षा छोटा. तर गाईज आमचं पु ल देशपांडे गार्डन आम्ही कालच फिरलो होतो आणि आज आम्ही फिरलेलं आहे मुघल गार्डन त्याच्या बाजूचं. तर चला, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. तर चला भेटूया आणखी एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.